नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारी, मस्त गाड्यांवर मिळतो तशी कुल्फी करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता, कुठल्याही प्रकारचा खर्च न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण ही कुल्फी तयार करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कुल्फी करायला घेऊया. ही कुल्फी अगदी खायला अप्रतिम लागतो. दिसायला तर अप्रतिम दिसत आहे, तितकीच खायला पण स्वादिष्ट लागणार आहे. चला तर मग त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 लिटर दूध लागणार आहे. दूध आपल्याला 7 ते 8 कप सुरुवातीला आटवून घ्यायचं आहे. अगदी कमी आचेवर कंटिन्यू दूध हलवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. नंतर दुधाला कलर येण्याकरिता इथं मी 7 ते 8 केसर काड्या टाकलेली आहे, त्यामुळे दूध छान नंतर आपल्याला दूध आटवण्यासाठी इथं मिल्क पावडर आपण वापर करणार आहोत. तर यासाठी मी अर्धा कप्पा दुधामध्ये मिल्क पावडर भिजत घालून ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा बिस्किट घेऊ शकता, कुठल्याही ब्रँडचा बिस्किट घेऊ शकता. जवळपास 2 ते 3 बिस्किट दुधामध्ये भिजत घालून घ्यायचं. छान त्यांचं मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये आणि ते दुधामध्ये घालायचं. तर अशा प्रकारे आपण काही ड्रायफ्रूट्सचा वापर करणार आहोत. त्यासाठी 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम आणि 3 ते 4 पिस्ता मी अगदी बारीक यांचं पावडर तयार करून घेतलं. जर तुम्हाला पावडर तयार करायचं नसेल तर 2 ते 3 तासासाठी सर्व ड्रायफ्रूट्स पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा आणि त्यामध्ये दूध घालून छान बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्याने पण छान रिझल्ट मिळतो. तर अशा प्रकारे इथं मी आपण जे वाटण तयार केलं होतं, ड्रायफ्रूटचं पावडर तयार केलं होतं, ते यामध्ये घालणार आहे, जेणेकरून दूध हा लवकर घट्ट होईल. तर अशा प्रकारे मी सर्व छान ड्रायफ्रूट्स घालून घेतलं. कंटिन्यू आपल्याला दूध हलवत राहायचं आहे. छान सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू दूध हा आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कडेला चिपकणार नाही. नंतर यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालत आहे. साखरेचा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला साखर घालायची नसेल त्याऐवजी तुम्ही खजूरसुद्धा घालू शकता. खजूर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे किंवा दुधामध्ये भिजत घालून ठेवायचे आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि ते वाटण दुधामध्ये घालायचं, जेणेकरून तुमची कुल्फी खायला अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे तुम्ही साखरचा वापर न करता खजूरचा वापर करू शकता. नंतर आपल्याला आपण जे दूध आणि मिल्क पावडर तयार करून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपला दूध हा पटकन घट्ट होईल आणि आपल्याला दूध कमी आटवा लागेल. नंतर मी जवळपास अर्धा चम्मच इलायची पावडर टाकलेला आहे आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. अगदी दूध छान घट्टसर दाटसर येईपर्यंत शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता दुधाला छान कलर चढलेला आहे आणि दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे. आपण पुन्हा 5 ते 6 मिनटं दूध पुन्हा शिजवणार आहोत. तर इथं दूध छान दाटसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनटं झालेलं आहे. दूध अगदी मस्त असा घट्टसर झालेला आहे आणि आपल्याला ह्या स्टेजवर दुधाचा गॅस हा बंद करून घ्यायचा आहे. इथं मी पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे आणि दूध आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. जेव्हा आपण दूध थंड होण्यासाठी ठेवतो तेव्हा दूध पुन्हा छान घट्ट येतो. जेव्हा दूध घट्ट झालं की आपल्याला अशा प्रकारे कुल्फीचं मोल्ड घ्यायचं आहे आणि सर्व दूध आपल्याला अशा प्रकारे कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही कधी स्टीलचे ग्लासचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. स्टीलचे ग्लास हे आपल्याकडे रेग्युलर जे स्टीलचे आपण ग्लास वापरतो ते ग्लासमध्ये पण कुल्फी छान तयार होतो. तर अशा प्रकारे मी काही दूध उरलेला होता तर अशा प्रकारे मी स्टीलच्या ग्लासामध्ये भरलेला आहे आणि ही पण कुल्फी मस्त तयार होतो.
अशा प्रकारे आपल्याला सर्व कुल्फीचे मोल्ड आणि स्टीलचा ग्लास मी बटर पेपरने कवर केलं, जेणेकरून यामध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार होणार नाही. तर आपल्याला हे सर्व कुल्फीचे मोल्ड जवळपास 7 ते 8 तासासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे, जिथं बर्फ तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर मी कुल्फी बाहेर काढली. अगदी मस्त आपल्या कुल्फ्या सेट झालेली आहे. आपल्याला मोल्डमधून कुल्फी सेपरेट करण्याकरिता अशा प्रकारे आपल्याला ग्लासात पाणी घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला कुल्फी पाण्यामध्ये ठेवायची. अगदी कुल्फी सहज निघतो. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे. अगदी मस्त रबडीदार दिसत आहे. खायला तर अप्रतिम लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्वच कुल्फ्या मी मोल्डमधून काढून घेतल्या आणि कुल्फ्या मस्त अशा तयार झाल्या. नंतर यावर आपल्याला अगदी डेकोरेटसाठी 2 ते 3 पिस्ता छान बारीक करून घेतलं आणि अगदी 2 ते 3 गुलाबाच्या पाकळ्या यावर मस्त असं डेकोरेट केलं. तर अशा प्रकारे मस्त अशा आपल्या कुल्फ्या तयार झाल्या. दिसायला तर अप्रतिम दिसत आहेत आणि खायला तितक्याच स्वादिष्ट लागणार आहे. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार केलेल्या ह्या कुल्फ्या तुम्हाला आवडल्या का? मला कमेंट करून नक्की सांगा. कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी फक्त 1 ते 2 लिटरमध्ये आपण जवळपास 12 ते 13 कुल्फ्या तयार केल्या आणि ह्या कुल्फ्या करायला आपल्याला अजिबात खर्च आलेला नाही आहे. कुठल्याच प्रकारची खूप महागडी सामग्री आपण यामध्ये वापर केलेली नाही आहे. त्यामुळे ही कुल्फी खूप कमी दरामध्ये आपली तयार झाली. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.